धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 2275 74, तसेच 2275 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। संगमनेर येथील एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि धर्मगुरू गुरु नानक साहब यांच्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, प्राध्यापक जावेद शेख, ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे, ज्ञानी महिंदर सिंग सलुजा, नगरसेवक नूर मोहम्मद शेख, डॉक्टर दानिश खान, बानोबी शेख, अरविंद गाडेकर, आयाज बेग, एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष सादिक तांबोळी, सचिव हुसेन शेख, प्रकल्प प्रमुख जानकीराम भडकवाड, राम सिमरे, मुजाहिद पठार, अशोक कोरुडे, सुनील सातपुते, हाफिज मोहसिन खान, अजीज ओहरा, जमीर शेख, अल्ताफ शेख, राजूभाई इनामदार, अखिल शेख आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। राष्ट्रीय एकात्मता, तरी राष्ट्रीय एकात्मतेचाच दुसरा अर्थ असतो की मानवताची एकात्मता। राष्ट्र तरी काय आहे? एका भौगोलिक सीमेने एक आपण भौगोलिक सीमा असते, त्याच्या आत राहणारे जे लोक असतात त्याला आपण राष्ट्र म्हणतो। आणि मग भारत असेल तर कुठले राष्ट्र असेल तर त्या देशामध्ये राहणारे सर्व लोक ते एकमेकांशी प्रेमाने राहिले पाहिजेत, बंधुभावाने राहिले पाहिजेत। आणि यासाठी राष्ट्रीय एकात्मता खूप गरजेचं आहे। आणि आज आपण बघतो की या देशामध्ये आणि जगात सुद्धा मित्रांनो माणसामध्ये भेद कसे निर्माण करता येतील याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत। या शक्ती काय आजच्या नाही, या शक्ती पूर्वपरंपरा चालत आल्या। म्हणजे जगामध्ये दोन शक्ती असतात, एक असतात की मानवतावादी विचार सांगणाऱ्या शक्ती असतात, ज्या मानवतावादी विचार सांगतात, जे प्रेमाचा संदेश देतात, जे द्वेष भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, अशा शक्ती ज्या असतात त्यांना आपण ईश्वरी शक्ती म्हणतो। आणि दुसऱ्या शक्ती असतात त्या समाजामध्ये भेद निर्माण करणं, समाजामध्ये हिंसा घडवून आणणं, अशा ज्या शक्ती असतात त्यांना आपण सैतानी शक्ती म्हणतो। आणि प्रत्येक धर्मामध्ये ह्या दोन्ही शक्तींचा उल्लेख आहे। हिंदू संस्कृतीमध्ये त्याला आपण आसुरी शक्ती म्हणतो, दैव आणि आसूर, किंवा इस्लाममध्ये सुद्धा सैतानचा उल्लेख आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा सैतानी शक्तीचा उल्लेख आहे। आणि तुम्ही जर नीट वाचलं त्या सैतानी शक्ती कधी कधी दैवी शक्तीपेक्षाही प्रबळ झालेल्या दिसतात। आणि आज आपल्याला तीच अवस्था दिसते की समाजामध्ये विशेषतः जगामध्ये अशा पद्धतीने लोकांमध्ये द्वेष भावना निर्माण करणं, त्यासाठी वेगवेगळ्या विषयांचा ते आधार घेतात। सर्वात त्यांचा आवडता विषय म्हणजे धर्म असतो की ज्याच्यावर माणसाला लगेच त्या ठिकाणी विशेषतः तरुणांना त्यांच्या भावना भडकवण्यासाठी ते फार त्यांना उपयोगी पडतं। म्हणून धर्माचा त्या ठिकाणी वापर केला जातो, वंशाचा वापर केला जातो, हा या वंशाचा तो त्या वंशाचा, मग जातीचा वापर केला जातो, हा त्या जातीचा हा या जातीचा, मग प्रांताचा वापर केला जातो, हा या प्रांताचा त्या प्रांताचा, भाषेचा वापर केला जातो, ही भाषा बोलणारे ती भाषा बोलणारे। आणि अशा रीतीने माणसामध्ये काही ना काही निमित्ताने काही स्वार्थी माणसं असतात आणि ही खऱ्या अर्थाने हे नाकर्ते असतात। ते कधीही चांगलं काही काम करू शकत नाही, तर स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी त्यांना हे अस्त्र फार सोपी पडतात। मी काहीच काम नाही करायचं आणि मग मात्र माझ्या सत्तेची पोळी घालून घेण्यासाठी मग तरी आपण पाहतो की माणसं अशा पद्धतीने जाती धर्माचा वापर करतात। आणि हे संकट मित्रांनो आज आपल्या देशावर आहे, आपल्या समाजावर। समाजामध्ये खरं म्हणजे लोक सामान्य मनुष्य हा कधी
जातीवादी नसतो, तो कधीही धार्मिक लोकांची भूमिका घेत नसतो. त्याला त्याचं जीवन आनंदाने जगायचं असतं, शांतपणे जगायचं असतं. पण ही जी मूठभर माणसं असतात ती प्रत्येक धर्मात असतात, ती काही एकाच धर्माचे असं नाही, सगळ्या धर्मांमध्ये आहेत. ते कुठेतरी समाजामध्ये असं द्वेषाची भावना निर्माण करण्याचं काम करत असतात. किंवा हे जे लोक असतात हे खऱ्या असतात. कारण देश काय मानवता काय, शेवटी आपण हे देशाच्या जरी सीमा असतात ते मानवाने तयार केलं. ईश्वराने ते एकच सृष्टी निर्माण केली ना, ते खूप चांगलं गीत आहे की ईश्वराने ते एकच सृष्टी निर्माण केली. आम्ही कुठे त्याच्यामध्ये हा भारत, हा पाकिस्तान, हा इराण, हा तुर्किस्तान, हा अमेरिका, युरोप हे कोणी तयार केले? माणसाने निर्माण केले. त्या ईश्वराने काय असे देश वगैरे निर्माण केले नाही. आणि त्यांनी माणूस सुद्धा एकच निर्माण केला. हे आपण धर्म निर्माण केले आणि धर्माची निर्मिती ज्यांनी केली त्यांचा हेतू तर खूप चांगला होता. त्यांनी पवित्र हेतूने धर्म निर्माण केले. कुठलाही धर्म तुम्ही पहा, त्याची काय तत्व सांगितलेली असतात, त्याच्या 5-6 गोष्टीच्या पलीकडे धर्माची तत्व नसतात. सर्वांवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा, हिंसा करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका, हीच गोष्टी सांगतात ना लोक. आणि सर्व हे सांगतात की माणसामध्ये ईश्वर पहा. मला सांगा याच्या पलीकडे कुठलं तत्वज्ञान आहे का? अगदी माणसावरच नाही तर प्रत्येक घरात ते सांगितले की सर्व जीव मात्रावर प्रेम करा. आता आपण एकीकडे धर्माचा अहंकार बाजवतो, पण तो धर्माची तत्वांचं कुठे आपण ऐकतो. आणि म्हणून इथे आज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे खूप हुशार तत्वज्ञ होते, पंडित. मौलाना म्हणजे पंडित होते. आणि मग त्यांनी सतत या देशाच्या निर्मितीनंतर हा देश निर्माण होण्याचं काम हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निर्माण झाले. आज काही लोक खरं म्हणजे त्या लोकांचं आपण दखल सुद्धा घेऊन असे लोक आहेत, फक्त ते रोज काहीतरी समाजामध्ये विष ओकत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळात काय झालं, स्वातंत्र्य सैनिकांचं काय काय कर्तृत्व होतं. खरं म्हणजे हा देश जो आहे ना मित्रांनो, खरं खूप मोठा विषय आहे. मी काही एवढा मोठा बोलणार नाही आहे, पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या देशाचा जो सामान्य आणि गरीब पुरुष आहे त्याला या देशामध्ये काय स्थान होतं बरं. पूर्वी राजे लोक होते, ते राजे आपसात लढत करत होते, त्यांना सामान्य माणसाचं काही घेणं देणं नव्हतं. सामान्य माणसाला याच्यामुळे काही फरक पडत नव्हता. त्या देशात कोण राज्य करतं, एक राज्य गेलं, दुसरं आलं, दुसरं गेलं, तिसरं आलं, त्याच्या जीवनामध्ये काही फरक पडत नव्हता. त्याला कुठे सन्मानही नव्हता. त्याला पहिला सन्मान कुठे निर्माण झाला असेल तर तो या देशामध्ये जी राष्ट्रीय चळवळ झाली, स्वातंत्र्याची चळवळ झाली, त्याच्यातून नंतर आपण पाहतो की संविधान निर्माण झालं, घटना निर्माण झाली. त्या घटनेमध्ये सांगितले की सर्व माणसं सारखी आहेत. जे ईश्वराचं तत्व आहे तेच आहे ना. आपण काय होतो, सर्व प्रभूची लेकरे, सर्व विश्वबंधुत्वाचं कोणत्या धर्मात सांगितलं नाही. हिंदू धर्मात सुद्धा उपनिषदात सांगितले की वसुदैव कुटुंबकम, तेच प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं. आणि म्हणून मित्रांनो, या संविधानाच्या माध्यमातून या देशाच्या सामान्य माणसाला प्रथम त्याला सन्मान मिळाला, तुम्हाला मताचा अधिकार मिळाला, तुम्हाला सर्वांच्या बरोबरीचं स्थान मिळालं. एखाद्या श्रीमंत माणसाला जे स्थान आहे तेच एका सामान्य, त्याच्या श्रीमंतीत फरक असेल, तो एक नागरिक म्हणून तुम्हाला समान हक्क देण्याचं काम संविधानाने केलं. हे काही लोकांना मानवत नाही, कारण त्यांचा याच्यावर विश्वास नाही. त्यांना वाटतं की नाही आम्ही श्रेष्ठ आहोत, बाकीचे कनिष्ठ आहेत. अशी वृत्ती असणारे जे लोक असतात ना, ते संविधानाला विरोध करतात, ते राष्ट्रीय एकात्मता बिघडवण्याचं काम करतात. परंतु आपण ज्या महापुरुषांना आज वंदन करतोय, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, आज एकता सामाजिक सेवाभावी संस्था गेल्या 11 वर्षापासून राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयावरती आपण दरवर्षी एक मोठमोठाले विचारवंत संगमनेर शहरामध्ये आणून आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मौलाना आझादांनी जे त्या काळामध्ये जे विचार मांडले होते त्या अनुसरणाने आपण या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहात. तसेच गेल्या अनेक वर्षापासून आपण मौलाना आझाद यांचे जे फोटो होते, फोटो होते, याचे पण प्रदर्शन आपण शाळेमध्ये प्रदर्शन लावले. कारण अनेक लोकांना माहित नव्हतं का मौलाना आझाद कोणते आहे म्हणून. का अबुल कलाम आझाद आणि एक अब्दुल कलाम आझाद असे दोन असल्यामुळे अनेक लोकांना मिसगाईड व्हायचं का नेमके मौलाना आझाद कोणते. मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होऊन गेले.
त्याचबरोबर त्यांनी त्या काळापासूनच राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयावरती त्यांचा खूप मोठा योगदान होता. त्यांनी सर्व समाजाला समजून घेण्याचा खूप मोठा प्रयत्न केला होता त्या काळामध्ये. आणि आपण राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयावरती साहित्य संमेलन 2012 साली भरवलं होतं. आणि या संमेलनामध्ये आमचे मित्र जावेदभाई शेख पण होते. कारण त्यांना त्या 10 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल, पण आता तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल का हे वक्ते यांचं व्यक्तिमत्व काय आहे म्हणून. कारण प्राध्यापक जावेद शेख हे फक्त प्राध्यापकच नसून तर एक साहित्यिक पण आहे, एक कवी पण आहे. त्याचबरोबर शिव व्याख्याते आहे. म्हणजे ते शिवजयंतीच्या वेळेस आपल्याला कधी उपलब्ध होत नाही लवकर, त्यांची कमी 3-4 महिने अगोदर त्यांची भेट घ्यावा लागते. असे या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहे. आपण या व्याख्यानमालेमध्ये जे बरेच सर्व धर्माचे सगळे आले, मला खूप मोठा आनंद झाला. कारण यामध्ये ज्ञानी महेंद्रसिंग सलुजा या पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि या कार्यक्रमाला एक असं आगळं वेगळं हे झालंय का राष्ट्रीय एकात्मता या स्टेजवरती आपल्याला दिसायला लागली. म्हणजे आपण जे काम करतोय ते कामाचं फळ आपल्याला आता मिळायला लागलंय. कारण आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा खूप कमी संख्येने होते आणि ठराविकच लोक होते. परंतु आज इथं सर्व समाजाचे बहुसंख्य आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मला खूप आनंद झाला. आमच्या संस्थेच्या वतीने सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो का या ठिकाणी तुम्ही सगळं आलात. त्याचबरोबर आपण दरवर्षी एक पुरस्कार देतो. तर या पुरस्कार देण्याचा उद्देश असा आहे का जे समाजामध्ये जे तळागाळामध्ये जे काम करतात लोक त्यांना प्रोत्साहन मिळावा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं इस प्रोग्राम की बुनियाद रखने वाले हमारे जितने भी दोस्त अहबाब हैं, हमारे आसिफ भाई की जो टीम है, उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने कई सालों की मेहनत के बाद अभी भी वो जो अपने इस काम को बहुत अच्छे तरीके से अंजाम दे रहे हैं। सारे धर्म वालों को, सारे समाज के लोगों को, उनके धर्म गुरुओं को यहाँ पर जमा कर आवाम के अंदर, समाज के अंदर ये पैगाम पहुँचाने की कोशिश कर रहे हैं कि इंसानों का एक ही धर्म होना चाहिए, वो है इंसानियत। इंसानों का एक ही धर्म होना चाहिए, वो है इंसानियत। और इंसानों के जो अलग अलग धर्म हैं, हर किसी को अपने अपने धर्म के ऊपर 100% अमल करने की हक है, उनको आज़ादी है, उनको फ्रीडम है, वो अपने अपने धर्म पर हर एतबार से क्या करें, अमल करें। पर जब जुड़कर आने की बात हो तो हर किसी का एक ही धर्म होना चाहिए, वो है इंसानियत। हमारे जनाब डॉक्टर सुधीर साहब ने बहुत अच्छी बातें इस ताल्लुक से बताई है। असल में मैं यहाँ पर 2-3 बातों के ऊपर फोकस करना चाहूँगा। मौलाना अबुल कलाम आज़ाद, अबुल कलाम, हम कभी कभी अब्दुल कलाम कह देते हैं। अब्दुल कलाम अलग है, अबुल कलाम अलग है। अबुल कलाम, अबू, इसका एक्सप्लेनेशन मैं आपको दे दूँ क्योंकि बहुत सारी गलती होती है इसके अंदर बयान करने में। अब्दुल कलाम जो हमारे मिसाइल मैन थे, और अबुल कलाम ये जो हमारे जो भारत रत्न और वज़ीर तारीम मौलाना अबुल कलाम आज़ाद हैं। इन दोनों में फ़र्क है। नाम के फ़र्क के साथ ही हम इनको पहचानें और हम हमारी आने वाली नस्ल को, आने वाली पीढ़ी को भी सही नाम के साथ जो हमारे महापुरुष थे उनका ज्ञान दें। तो अबू कहते हैं वाला, वाला जैसे हम हमारे उर्दू के अंदर या हिंदी के अंदर कहते हैं कि अच्छे अखलाक वाला, अच्छी खूबियों वाला, है कि नहीं, पैसे वाला, कारोबार वाला, उसको कहते हैं वाला। अबुल कलाम ये इनकी कुन्नियत है। कुन्नियत किसी कहते हैं जब कोई बंदा अपनी किसी खूबी से मशहूर हो जाता है, उसके आगे कुन्नियत लगाई जाती है। असल में इनका नाम था मौलाना अबुल कलाम आज़ाद का मोहिउद्दीन। क्या नाम था? मोहिउद्दीन इनका नाम था। इनको अबुल कलाम क्यों कहते थे? कलाम कहते हैं बात करने को। जैसे कवि होता है जिसको हम शायर कहते हैं, है ना, अदीब कहते हैं जो अपने, जैसे उर्दू अदब है, उर्दू के ग्रामर का जो माहिर होता है उसको अदीब कहते हैं।
हिंदी के अदब का जो माहिर होता है उसको हम कवि कहेंगे, और अरबी के अंदर भी जो अरबी लैंग्वेज का और ग्रामर का जो माहिर जो होता है उसको भी फसीह व बलीग अदीब कहा जाता है। तो मौलाना अबुल कलाम आज़ाद अरबी, फारसी और उर्दू ज़बान के माहिर थे। उस ज़माने के अंदर उनके जो उस्ताद लोग थे उन्होंने उनको अबुल कलाम का लक़ब दिया था, इस वजह से वो अबुल कलाम के नाम से फेमस हुए, वरना मौलाना का नाम मोहिउद्दीन था। ये एक तारीखी बात मैं आपको बता। दूसरी बात मैं आपको बता दूँ, मौलाना ने महज अपनी उम्र के 14 साल के अंदर अपनी डिग्री पास कर ली थी। जो भी उन्होंने डिग्रियां हासिल की थी वो मुकम्मल कंप्लीट कर दी थी। और एक बहुत बड़ी मैं आपको बात बताऊं, मिस्र जिसको इजिप्ट कहा जाता है, एक कंट्री है मिस्र अरबी, वहाँ पर एक यूनिवर्सिटी। हमारे भाई और बहनों, मुझे जानकर बड़ी खुशी हुई आज गुरु नानक जयंती के अवसर पर, कलाम साहब की जयंती के अवसर पर सारों ने धर्मों की जानकारी करने के एक शौक उत्साह पैदा हुआ। धन गुरु नानक साहेब जी महाराज ननकाना साहब पाकिस्तान की धरती पे इनका प्रकाश हुआ, जिसको जन्म बोलते थे। जन्म तो आम आदमी का होता है, जो महापुरुष होते हैं उनका प्रकाश होता है और अंधेरा दूर हो जाता है, उजाला पैदा करते हैं महापुरुष। और जो भी इस दुनिया में महापुरुष आते हैं वो सच का मार्ग बताते हैं। धन गुरु नानक साहिब का प्रकाश हुआ, उसके सबसे पहले उन्होंने देखा ये संसार की मर्यादा क्या है, रीति क्या है, ये किस ढंग से चल रहा है। जब संसार को उन्होंने देखा ना, तो कोई बोलता नीच ऊंच की अगन में चल रहा है। तो उन्होंने देखा है, कोई बोलता है मैं बड़ा हूँ, दूसरा छोटा है, कोई कहता है मैं ऊंचा हूँ, दूसरा नीचा है। तो गुरु नानक ने कहा जहाँ ऊंच नीच आएगा वहाँ झगड़े फसाद पैदा होंगे। और गुरु नानक साहब ने ना इस ऊंच नीच को मिटाने के लिए, जिसमें आम मराठी में अंगत बोल देते हैं, तो गुरु नानक साहब को ना उनके पिताजी ने 20 रुपए उस टाइम के आज लाखों के बराबर होते हैं, 20 रुपए दिए, जाओ व्यापार करो। तो सबसे पहले उन्होंने ये नीच ऊंच को खत्म करने के लिए एक मुस्लिम सेवक रखा जिसका नाम था मर्दाना, और एक हिंदू सेवक रखा साथ में जिसका नाम था बाला, के सारों को एक सम्मान बराबर सम्मान देने के लिए गुरु नानक साहब के साथ सारा जीवन उन्होंने व्यतीत किया। मर्दाना मुस्लिम समाज के थे, बाला साहब हिंदू समाज के थे। उन्होंने सारी उम्र गुरु नानक साहब के साथ व्यतीत किया। गुरु नानक साहब ने जहाँ जहाँ ये अंधविश्वास से और सच का मार्ग बताने के लिए सारा जीवन अपना पूरा किया। धन गुरु नानक साहब ने जब ये पंगत देखा, नीच ऊंच में संसार जल रहा है, मर्दाना को बोला, देखा व्यापार के लिए 20 रुपए दिए हैं, ये सच्चा व्यापार करेंगे, आम व्यापार तो सारे फायदे के लिए करते हैं। तो जब देखा जा रहे हैं व्यापार करने के लिए, रास्ते में साधु मंडली भूखी कई दिनों से बैठी है, तो मर्दाना को कहते हैं, मर्दाना ये 20 रुपए हमको व्यापार के लिए दिए, इसको बढ़ाना, ये 20 हमको वापस करना और आगे फिर व्यापार करना। कहते हैं जो ये भूखों को हम खाना खिलाएंगे, इससे बड़ा व्यापार कोई नहीं। धन गुरु नानक साहब ने मर्दाना को बोला, जाओ ये 20 रुपए का राशन पानी, लून मिर्ची दाल आटा लेके आओ और इनको खाना खिलाओ, इससे बड़ा बिजनेस और कोई नहीं है। आई तुझ्या एका चापटीनेच बघ, अक्षरं माझ्याशी सलगीनं वागू लागली, आता अक्षरागणित तुझ्यावरच कविता लिहू लागली। आई तुझ्या आरतीला हे सूर्य, हे चंद्र, हे तारे आणण्याची शपथ मी घेतली असती। मी माझ्या कवितेमध्ये सांगतो की आई तुझ्या आरतीला हे सूर्य, हे चंद्र, हे तारे आणण्याची शपथ मी घेतली असती, पण प्रश्न इतकाच होता, ही काजवे तुझ्या पुढे किती वेळ प्रकाशवान राहिली असती। आई तू म्हटलीस हात जोड देवापुढे वाग, आई तू म्हटलीस हात जोड देवापुढे वाग, म्हणून हात जोडले देवापुढे वागलो। आई तू म्हटलीस हात जोड देवापुढे वाग, म्हणून हात जोडले देवापुढे वागलो।
नाहीतर आई या देवांची किंमत शून्य आहे. नाहीतर आई या देवांची किंमत शून्य आहे. मायेने फिरणाऱ्या तुझ्या हातापुढे 33 कोटी देव नगण्य आहे. आई आई देऊ न प्रसव वेदना तुला मी तुझ्याच पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. आई देऊ न प्रसव वेदना तुला मी तुझ्याच पोटी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. तुझ्या आयुष्याची कावड मी आयुष्यभर वाहत राहील. तुझ्या आयुष्याची कावड मी आयुष्यभर वाहत राहील. सर्वप्रथम मी माझ्या मातेला, या मातृभूमीला, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई या मातांना अगदी त्रिवार वंदन करतो. आणि या ठिकाणी आज आपण एकता सामाजिक सेवाभावी संस्था यांचा 11व्या वर्षाच्या निमित्तानं आपण आज मौलाना कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो पुरस्कार वितरणाचा आणि जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किसन भाऊ हसे, आताच आपले प्रमुख अतिथी अत्यंत लोकप्रिय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, त्याचप्रमाणे एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे आसिफ भाई, सचिव हुसेन भाई, या ठिकाणी आपण कोविड योद्धा म्हणून सुद्धा सन्मान केला. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या ठिकाणी आज जिवंत या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत. हे आपल्यासाठी भाग्याचे. परंतु माझ्या दृष्टीने कोविड किंवा कोरोना हा मोठा आजार नाही. भारताला आणि भारताच्या मातीला आणि या समाजाला सगळ्यात मोठा आजार कोणता ते मला असं वाटतं की या मातीमध्ये जर तुम्ही तुमचं नाव जर सांगितलं तर या भारतामध्ये लगेच तुमचा धर्म शोधायला सुरुवात होते. तुम्ही जर तुमचं आडनाव सांगितलं तर लगेच तुमची जात शोधायला सुरुवात होते. आणि माझ्या दृष्टीने तो सगळ्यात मोठा या भारताच्या समाजाला सगळ्यात मोठा आजार आहे आणि तो कोरोनापेक्षा भयंकर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण ज्या वेळेस मौलाना कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं, आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपले शीख धर्माचे आदरणीय गुरुजी या ठिकाणी काकाजी उपस्थित होते. त्यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. माझे बंधू आहेत त्यांनी सुद्धा मौलाना कलामांवर फार सुंदर सांगितलं. मी थोडंसं मौलाना कलाम आणि नानक साहेबांबद्दल सांगेन की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे होते, राष्ट्रीय काँग्रेस, त्याचे सगळ्यात तरुण अध्यक्ष जर कोण होते तर मौलाना कलाम होते. 1923 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असणारे सगळ्यात तरुण जर अध्यक्ष असतील तर ते मौलाना कलाम होते. आणि त्यानंतर पर्यंत या काळापर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ते होते. त्या काळातच भारत छोडो आंदोलन झालं ते त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. म्हणजे आपण महात्मा गांधींची जी असहकार चळवळ असेल, भारत छोडो आंदोलन असेल तर ते कोणाच्या नेतृत्वाखाली झालं तर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असताना ते मौलाना कलामांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. संगमनेर शहर हे एक अत्यंत महत्वाचं असं नॉलेज हब आहे. इथे शिक्षणाची गुणवत्ता प्रचंड मोठी आहे. परंतु शिक्षणाचा जर विचार केला तर आपण पाहतो की भारताचे पहिले शिक्षण मंत्री ते होते आणि त्यांनी सगळ्यात मोठा आमूलाग्र जो बदल केला आहे. आज आपण जे UGC म्हणतो, माझ्या मते अमृत वाहिनी नॅक कमिटी येऊन गेली वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजला, तर ती जी UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन त्याची स्थापना मौलाना कलामांनी केलेली आहे. त्याचबरोबरीने आज IIT, आज जे आपण IITs पाहतो की जे IITian या देशामध्ये शिकतात आणि परदेशात लाखो कोटीचे पॅकेज घेऊन तिथं सेटल होतात, त्या IIT ची निर्मिती जर कोणी केली असेल ती मौलाना कलामांनी केलेली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार असतील, ललित कला अकादमीचे पुरस्कार असतील, संगीत नाट्य अकादमीचे पुरस्कार असतील, म्हणजे भारताच्या जडणघडणीत जर सगळ्यात मोठा जर कोणाचा हातभार असेल तर तो मौलाना कलामांचा आहे. तर या दृष्टीने आज आपण अत्यंत सुंदर असा कार्यक्रम करत आहात. माझ्यासाठी महत्वाचं एक अत्यंत भाग्यपूर्ण आहे. आसिफ भाईंनी मला सांगितलं की आपण कोणत्या विषयावर बोलणार. अध्यक्ष साहेबांनी मला 20-25 मिनिटं दिलेली आहे. नाही, राष्ट्रीय एकात्मता. आणि मला आसिफ भाईचा फोन आला. मी मुद्दाम सांगतो की आसिफ भाईंनी मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रीय एकात्मतावर बोलायचंय. 3-4 व्यक्ती या ठिकाणी बोलून झालेले आहे. मी 2012 साली या ठिकाणी राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा होती, त्याचा मी द्वितीय क्रमांकाचा विजेता होतो आणि दुप्पट मॅडम यांच्या हस्ते मला तो सन्मान मिळाला होता. त्यावेळेस मी विद्यार्थी देशात असतो आणि तो पुरस्कार मला मिळाला. परंतु आज व्याख्यानाच्या निमित्तानं नगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यात येणं, संगमनेरमध्ये येणं आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर बोलणं हे मला थोडं उपरोधिक वाटतं. याचं कारण सांगतो. आम्ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक, माझ्यासाठी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं सर्वात मोठं प्रतीक असेल तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज. राष्ट्रपती जे आपल्याला सगळ्यात महत्वाचं, या राष्ट्र जे राष्ट्र निर्माते, राष्ट्रपुरुष आहेत,
तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्याचं मागचं कारण सांगू. छत्रपती शिवाजी, आणि मी तुम्हाला व्याख्यान करणार नाही, कारण व्याख्यान करून तुम्हाला माहिती की आज काय परिस्थिती झाली, व्याख्यानाला माणसं उपलब्ध राहत नाही. डॉक्टर साहेबांनी, तांबे साहेबांनी सांगितलं की फार मुठभर लोक आहेत, तुम्हाला सांगायला हरकत नाही. आसिफ भाईंनी मला सांगितलं, सर मानधन तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला यावं लागेल. शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो, वर्षभरापूर्वीच माझ्या तारखा गेलेल्या असतात, कमीत कमी 15,000च्या पेक्षा कमी सुपारी घेत नाही आणि मी व्याख्यानाला उभा राहत नाही आणि त्यासमोर मोठा जनसमुदाय असतो. परंतु आम्ही असं म्हणतो, आसिफ भाई, डॉक्टर साहेबांनी जी खंत व्यक्त केली, पण माझ्या दृष्टीने पोटाभर कुरमुरे असण्यापेक्षा मूळभर बदाम असलेले कधी चांगलं असतं. त्याच्यामुळे पोटाने भरलेली कुरमुऱ्यांची आम्हाला घेणं नाही. विचार ज्या ठिकाणी पेरतात ते विचार पेरणे आणि विचार घेऊन जाणे जास्त महत्वाचे आहे. आणि माझ्या दृष्टीने या ठिकाणी अत्यंत वैचारिक अशी श्रोता वर्ग आहे, तो अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी विचार करत होतो की राष्ट्रीय एकात्मतेचं सगळ्यात महत्वाचं प्रतीक कोण असेल, ते आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या मातीमध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर.